भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन बोलतात, आपण थेट तिकडे जातोय। अनुचित आहे असं होताच कामा नये। एक राष्ट्रत्वाची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। आमचे प्रश्न असतील काय असतील सोडवले जातील, पण विनाकारण कोणावर हल्ला करायचा, कुठेतरी मग एसटीला काळं लावायचं, मला वाटतं हे अतिशय चुकीचे प्रकार होत आहेत। त्या संदर्भामध्ये दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी। माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत, पण मला असं वाटतं की हा विषय लवकर सुटला पाहिजे। आता सगळ्या एसट्या दोन्हीकडच्या बंद झालेल्या आहेत। कर्नाटकमधून येणाऱ्या एसटी बस बंद झालेल्या आहेत, इकडनं जाणाऱ्या बस बंद झालेल्या आहेत। आणि मला वाटतं की सगळे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो, कर्नाटकले अनेक बांधव आहेत ते आमच्याकडे राहत आहेत, आणि त्यामुळे असं ट्रान्सपोर्टेशन बंद ठेवून, वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जुना विषय आहे, आणि म्हणून मला वाटतं दोन्ही सरकारने, आणि तसं होत असेल तर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आजच्या बैठकीला आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या बैठकीत ठाकरे गटाचा एकही आमदार जो आहे तो पोहोचणार आहे। इतर महत्त्वाचे नेते जे आहेत जयंत पाटील, नाना पटोले यांची उपस्थिती पाहायला मिळाली नाही। नव्या सरकारचं पहिला अधिवेशनात विरोधी पक्षनेते येत नाही राहिले। खरं म्हणजे BSCची मीटिंग होती, कामकाज सल्लागार समितीची ती, सगळे जबाबदार लोक आहेत, सिनियर लोक आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी बैठकीला यायला पाहिजे होतं, पण त्या आले नाहीत। त्याचं कारण काय मला हे माहीत नाही। त्याने कुठे कारण दिलं असेल नसेल मला माहीत नाही, सभापतींकडे अध्यक्षांकडे, पण मला वाटतं सध्या इतका दारुण पराभव झाल्यामुळे मला वाटतं फ्रस्ट्रेशनमध्ये ते गेलेले आहेत। त्यांना कुठे तर कामकाजामध्ये फार रस राहिलेला नाही, आणि त्यामुळे असू शकतं असं मला वाटतंय। मला वाटतं न्यायप्रविष्ट हा विषय आहे। यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले, शिक्षा झाल्यात, त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय करता येईल, या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, सगळ्या बाबी तपासून बघतायत। मला वाटतं हे झाल्यावर, तपासून झाल्यावर या बाबतीमध्ये योग्य निर्णय या ठिकाणी शासन घेईल, विधानसभेचे अध्यक्ष घेतील। इंडिया पाकिस्तानच्या मॅच आहे, तर मी क्रिकेट खेळतच नाही कधी, त्यामुळे मला काही फार रस नाही त्याच्यामध्ये। मी कबड्डीचा खेळाडू आहे, मी कुस्तीगीर आहे, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो महाराष्ट्राचा, त्यामुळे मी क्रिकेटपासून जरा थोडा दूर आहे। सर मराठी भाषेचा प्रसार होत असतानाही मुंबईत महाराष्ट्रात मराठी शाळा कमी होत आहे। मला वाटतं परवाच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी मराठी कंपल्सरी केलेला आहे, मराठी विषय त्यांनी कंपल्सरी केलेला आहे। शाळा कमी जास्त नाही, आता विद्यार्थी कुठे ॲडमिशन घेतात, काय घेतात हा विषय वेगळा आहे, पण मला असं वाटतं मराठीचा योग्य मान सन्मान ठेवला जाईल। अभिजात भाषेचा दर्जा त्यांना आपण या ठिकाणी दिलेला आहे, आणि म्हणून केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, मराठी भाषेबद्दल आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही। तशीच कर्नाटकच्या बाबतीमध्ये सुद्धा मराठी माणसाच्या बाबतीमध्ये कुठलीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, हेही आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे। कांग्रेस के राज में मराठी कर्मचारियों के साथ मारपीट हो रही है, गाली गलौज की जा रही है, इस पर सरकार की क्या भूमिका? कहाँ पर? कर्नाटक में। हाँ, मुझे लगता है बहुत गलत बात है। एक राष्ट्रीयत्व की भावना हम लोगों में होनी चाहिए। कर्नाटक की बस इधर नहीं आएगी, महाराष्ट्र की बस उधर नहीं जाएगी। हम पड़ोसी हैं, इतने साल से कई कर्नाटक के लोग हैं जो महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र के लोग कर्नाटक में रहते हैं। ट्रांसपोर्ट तो शुरू होना चाहिए, लेकिन ये दुर्भाग्यपूर्ण बात है कि ये दोनों स्टेट में प्रांतवाद को लेकर, भाषावाद को लेकर तनाव हो रहा है। मुझे लगता है दोनों सरकार ने इसमें गंभीरता से चर्चा कर विषय सुलझाना चाहिए। अगर ये नहीं होता है, क्योंकि कई सालों से चलने वाला विषय है, ये आज का विषय नहीं है, तो मुझे ऐसा लगता है केंद्र सरकार ने खुद हस्तक्षेप कर इस विषय में पहल करना चाहिए, और ये विषय हमेशा के लिए कैसे ख़त्म होगा ये भी देखना चाहिए। लेकिन इसके साथ मैं ये भी कहूँगा कि जो मराठी भाषिक हमारे लोग हैं, जैसे कल ड्राइवर के उसके साथ में कुछ छेड़छाड़ हुई है, बस को काला लगाया जा रहा है, मुझे लगता है ये गलत बात है, ये बिल्कुल हम सहेंगे नहीं। किसी मराठी आदमी का अपमान आप करते हो, उसके ऊपर हमला करते हो, तो ये महाराष्ट्र सरकार की तरफ से मैं कहूँगा कि हम लोग कतई ही इसको माफ़ करेंगे नहीं। और फिर इसके बाद मुझे लगता है कि तनाव होने से पहले दोनों सरकारों में बैठकर इसको सुलझाना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।